निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार। नवी मुंबई आयुक्तांच्या घरातच 130 मतदार। मतदार याद्यांचा घोळ पुन्हा उघड। राज्यात वोट चोरीवरून विरोधकांनी रान उठवलेला असताना दुसरीकडे नवी मुंबईत मतदार याद्यांमधील मोठा घोळ उघड झालाय। बेलापूर विधानसभा मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असं नमूद केल्यानंतर आता चक्क नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी तब्बल 130 मतदारांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्यात मतदार यादीवरून सध्या राजकारण तापलेलं दिसून येत आहे। निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर जे आहेत आक्षेप मोठ्या प्रमाणात नोंदवताना दिसून येत आहे। मी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये। आपण पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त निवास आहे। डॉक्टर कैलास शिंदे जे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे, याच निवासस्थानी जे आहेत मतदारांची नावं नोंदवले। तब्बल 130 पेक्षा अधिक नावं जे आहेत आयुक्तांच्या निवासस्थानी इथं नोंदवण्यात आले। त्यामुळे 130 मतदार जे आहेत आयुक्तांच्या निवासस्थानी कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येतो। निवडणूक आयोगाचा हा अजब गजब कारभार उघड झाल्यावर मनसे नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केलाय। नेहरू रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, आयुक्त निवास, बेलापूर विधानसभेतल्या यादी भाग क्रमांक 300 वर 130 मतदारांची नोंदणी आहे। हेच ते आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं। मला निवडणूक अधिकाऱ्यांना विचारायचंय, आपण डोक्यावर पडलेले आहात का? गेल्या काही दिवसात नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधला घोळ उघड झालाय। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर 250 मतदारांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता। त्यानंतर मतदारांच्या ओळखपत्रावर सुलभ शौचालयाचा पत्ता दिल्याचं उघड झालं होतं आणि आता थेट महापालिका आयुक्तांच्याच निवासस्थानी 130 मतदारांची नोंद आढळली। महापालिका आयुक्त या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत। मात्र यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे पुन्हा एकदा धिंडवडे निघालेत। त्यामुळे आता तरी आयोग याची दखल घेऊन मतदार याद्यांमधील घोळ दूर करणार का याकडे लक्ष लागले। विकास मिरगणे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।